हे बघा, त्यावेळेस जे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्याच्या आधारावर जे जे पात्र शेतकरी होते त्यांना पैसे मिळावे याच्याकरता आपण नेहमी पाठपुरावा केला होता आणि आज त्यांना पैसे मिळालेले. त्याचबरोबर आता केळीच्या उत्पादकांना बाबतीमध्ये सुद्धा जे झालेलं नुकसान आहे त्यांचे सुद्धा काही ते आलेले जे पंचनामे किंवा वगळण्यात येणारं जे क्षेत्र आहे जे ऑलरेडी आहे, ज्याचा विमा कंपनीने स्वीकारला आहे, ते सुद्धा ॲड करण्यात यावं. तर ते काही ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. दुसरीकडे आपण म्हटलं की विम्याची म्हणजे रक्कम मिळणार आहे, आपलं कर्जमाफीचा विषय नाही ना. आणि आता काल रावेरमध्ये कंपनीने आमचा विमा नाकारला होता. रिजेक्ट आहे प्रत्येकच्या याच्यावर, कारण की त्यांच्या नियम असा आहे की 12 किलोमीटरच्या आत तुमचं वेदर स्टेशन असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी ते नाही आहे. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलं होतं. पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही 8 मंत्री आणि कंपनी अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचा समावेश करू. तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, सोनवत असेल, धरणगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीचे जे निकष आहे 65 मिलीमीटर पाऊस किंवा सोसायटीचा वारा, हा जो निकष आहे त्या निकषामध्ये जे बसतं त्याचा पंचनामा होईल. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी नाला खोलीकरण, पाझर तलाव बंधाऱ्यांचं खोलीकरण केलं होतं आणि त्याचा मोठा फायदा झाला. पहिल्याच पावसामध्ये गेल्या 40 वर्षांमधला इतिहास धरणगाव तालुक्याने पहिल्यांदा बघितला की पाझर तलाव बंधारे ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 72 किलोमीटर आम्ही आतापर्यंत खोलीकरण केलेलं आहे, पण पुढं उशिरा चालू केल्यामुळे इतर क्षेत्रात जो फायदा होणार होता तो आता सध्या होणार नाही. पण आम्ही घेत असताना पहिले जास्त ड्राय झोन कुठला, तर तो ड्राय झोन जास्त तोच होता. आम्ही तिथे कोरलं, पण बघा देवाचा आता पाणी करत होतो, पहिल्याच पाण्यामध्ये ते सगळं भरलं आणि खूप आनंदाचा दिवस आहे. कारण की तिथे ऑलरेडी नाले होते नाही असं नाही आहे, नॅचरली नाले होते, पण ते आम्ही खोल केले. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. जर आम्ही हे केले नसते तर शेतं होऊन गेले असते आणि पंचनामे करायला, कारण आम्ही खाली डिपनिंग जे केलं 5-6 फूट, वरती त्यांना सरा जो दिला तो 2-3 फूट, म्हणजे 10 फूट जे पाणी हे वरती असलं, त्याच्यामुळे 5-6 फूट शेतात गेलं असतं पाणी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणजे नाली खोडण तर झालं, पाणी स्टोरेजचं झालंच, पण त्यांचे जे वाहून जाणारं पीक होतं ते पण थांबलं. पण दुसरीकडे जर बघितलं तर त्या विहिरीच्या कोरड्या झाल्या होत्या उन्हाळ्यामध्ये, त्यांना पण या पहिल्याच पावसात पाणी लागलं. बोरवेल सुद्धा जिवंत झाल्याचं पाहायला मिळालं. हे बघा, आता हे तर आमचं नशीब आहे की आम्ही हे सुरू करू शकलो. पण ज्या स्पीडमध्ये आम्ही प्रयत्न केले ते स्पीड आमचं 15 वाहनं केल्यावरसुद्धा आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोचू शकत नव्हतो, कारण 125 किलोमीटर आमचं या वर्षाचं उद्दिष्ट होतं. कामच सुरू झालं होतं कमी, पण पुढच्या वर्षी तर आम्ही हे डिसेंबरपासूनच सुरू करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण संपवून टाकणार. मुक्ताईनगर रावेर परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे कालच्या अतिवृष्टीमुळे. त्या मदत मिळायला पाहिजे, अपेक्षा आहे. जी काही प्राथमिक मदत मिळायला पाहिजे ती मिळाली नाही असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे. तपास करून घेतो. आज आता कलेक्टरशी मी जस्ट बोललेलो आहे आणि तसं असेल तर मी आपल्या म्हणण्यानुसार सूचना देतो. गेलं तर जेवण सुद्धा मिळालेलं नव्हतं अशा तक्रारी त्या ठिकाणी. अहिरवाडी गाव आहे, त्या अहिरवाडी कोणतं गाव? अहिरवाडी, रावेर तालुक्यातील अहिरवाडी गाव. लगेच आता मी आपला पाणी घुसलेलं आहे. आत्ताच तुमचं हे संपल्यानंतर मी कलेक्टरला लगेच आगरीपाडी इथे टीम पाठवायला लावतो. संजय, मी याआधीच महाराष्ट्र पिंजून काढलाय. फिरणारे नेते, ते पहिलेपासून फिरणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव आहे. शेवटचा माणूस त्याचं काम संपेपर्यंत न हलणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदेंचं नाव आहे. त्याच्यामुळेच तर ते लोकांच्या मनात आहे, बहिणीच्या मनात आहे, भावाच्या मनात आहे, शेतकऱ्याच्या मनात आहे, वारकऱ्याच्या मनात आहे. बघा ना, शब्द दिला होता मुक्ताईला की पुढच्या वर्षी मी चांदीचा रथ पाठवेल, यावर्षी आला, असा आमचा नेता आहे. संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेले, जीवे मारण्याची धमकी देखील असं व्हायला नाही पाहिजे. झालं असेल तर माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा, देशाचा 4था स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात, पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे. तर ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी. कोटींच्या चोरी प्रकरणामध्ये संजय दिना पाटलांचा फोटो समोर आलेला आहे. पाटील यांनी माफी मागितली पाहिजे का? सॉरी म्हणाल काय अडचण आहे? संजय दिना मला नाही पाटलांचा वाटत. हे बघ, क्षमस्व वीरश्य भूषणम. संजय दिना पाटलांचा चोरट्यांसोबतचा फोटो समोर आलेला आहे. तिच्यावरून देशपांडे म्हणतात की त्याची Y+ सुरक्षा देखील काढली पाहिजे संजय दिना पाटलांची.
चोरट्यांसोबतचा फोटो त्यांचा आलेला आहे त्यांच्यासोबत सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं. त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करो. भाऊ राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गुप्त बैठक झालंय तसं होईल. थांबा थोडं थांबा, येथील 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. तुम्ही काय राष्ट्रवादीचे भाऊ त्यांनी राष्ट्रवादीचे मिमिक्री पण- केली होती मात्र शिंदे साहेबांची गाडीवर हात फिरून. नाही आवाज तर सुधरव राजा, गुलाबचा आवाज लागतो त्याला. राष्ट्रवादीचे खासदार पण फुटणारे चला आता भाऊ एक प्रश्न व्याज वसुलीचं प्रकरण समोर आलं आहे. माजी मंत्री देवकरांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. विभागीय निबंधकांच्या ठपका ठेवल्यानंतर देखील बँकेकडून कुठली कारवाई या प्रकरणात 72 कोटी रुपये वसूल केलेले आहे शेतकऱ्याकडून. मोठी रक्कम आहे त्यांच्या काळामध्ये. आता चौकशीचा भाग आहे, त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. त्यापुढे कोणाचंही असलं त्याच्यावर कारवाई होईल. त्याचा आपला त्याच्याशी काही संबंध नाही, कारण ते प्रकरण 2000 मला वाटते 9-10चं आहे. भाऊ, हो, संजय उद्धव ठाकरे पाटलांकडून- उद्यापासून राज्य संजय- दौऱ्यावर जात आहेत. उद्धव ठाकरे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी खासदार फुटले त्या ठिकाणी दौरा करणार गेलंच पाहिजे, कारण की दौरे केल्याशिवाय बाकी होत नाही. कारण मुलाला जमत नाही तर बापाने तरी केलं पाहिजे. यावर संजय एकनाथ पाटलांकडून शिंदे म्हटलेले आहे पत्रकारांना टीका केलेली राम आहे की मंदिराच्या राम याच्यावर- मंदिरासाठी ठाकरेंनी ज्या चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्या त्या चोरीला गायब गेल्या. झालेल्या आहेत. त्याचं अजूनपर्यंत पोचपावती देखील आम्हाला मिळालेली नाही. शिवसेनेने केलेला दान हे बघा चोरी लागलंय. ते मला एवढा मोठा विषय माहीत नाही, कोणी कोणाला दान केलं आणि तसं काय असेल तर ते चौकशा होत आहेत राम मंदिराच्या. मी पण ऐकून आहे, मग पण त्याच्यातला मला तो विषयच माहीत नाही, तर मला त्याच्यावर बोलणं उचित नाही. राज्यामधलं जे राजकारण आहे ते एकदम गलिच्छ पातळीवर बोलणं एकमेकांबद्दलचं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये तिघही संजय हे सध्या हिटलिस्टवर दिसत आहेत आणि संजयच ह्या अशी वक्तव्य करत आहेत. आता त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये असं सल्ला देणारा मी एवढा मोठा माणूस नाही. पण कोणाचंही मन दुखेल किंवा समाज माध्यम हे सगळे लोक नाराज होतील अशी कृती माझ्यासकट कोणी करू नये. भाऊ महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळी हे मोदींचा फोटो वापरून निवडून आले तशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. मात्र आता जी टीका होते आहे, जे फुटलेले 6 खासदार आहेत, तर हे सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोटो वापरून निवडून आले होते अशी टीका जी आहे ती काँग्रेस आणि इतर नेत्यांकडून केली जाते. आता कोण कोणाचा फोटो कधी बदलवतो याची गॅरंटी आहे का? आता काँग्रेसचीच गॅरंटी नाही आहे सध्या, त्या बाकीच्यांची काय बोलायची गरज. 2 कोटी चोरी प्रकरणात जो आरोपी आहे त्याच्यासोबतचा संजय पाटलांचा फोटो आहे आणि तो आरोपी फरार आहे असं पण देशपांडे अरे फोटो आता हे आरोपी आहे, आता मला काय माहीत, फोटो येणारा काढतो, मी काढतो. हे चोरून आले का घेऊन आले